काय लगा दूध एक नाही काय नाही काय नाही डाळिंबीत काम नाही सरपंच एवढं काय काम नाही काय करायचं आपल्याला महिना पगार चालू आहे काय कसं होईल तसं होईल आंघोळीला पाणी नाही आज काय नाही लगा तास झालं बसलेला कोण जोडदार नाही काय नाही आज काय कामच नाही कुठं कायच नाही काय करायचं आपलं पगार चालू आहे महिन्याला कुठं काय जात बांधील आहे तिथं औषध लागा दिलं की तू 2-3 दिवस औषध चालू आहे तुझं थोडा फरक पडलाय की लागा पहिल्यापेक्षा आहे का नाही मग आता कुठं निघालाय होय जा की आला का आंघोळीला पाणी नाही लागा आंघोळीला मारतेली माणसं कुठनं पाणी घेणार आहे मी येतो बघा बसशील पाण्यात उघड करावं लागेल बरं चल जाऊया थांब वाळू मा लोकांचे मारतेले पाहायचं का घरी मग कस काय आपण काय औषध आणलाय घरी औषध काय होते 2-3 दिवस औषध तुम्ही दिले की स्वतः बोलतोय नाही अहो मग आम्ही गेलो दुकानात म्हणलं खोबरं म्हणायचं का नाही आम्हाला फोडलं रे फोडलं भाऊ दोघांना मारलं आम्हाला कशाला मारते औषध पाहिजे का आता हे औषध हे जरा तुम्हाला आम्हाला काय होते आणि पटकन जेवायचं आणि 3 टाइम औषध खायचं आणि सकाळ आंघोळ करायच्या अगोदर एकदा घ्यायचं औषध संडासला गेल्यावर एकदा घ्यायचं आणि झोपताना 2दा घ्यायचं 4 वेळा घेतलं ना लगेच फरक पडतो पाणी आहे तिथं आम्हाला पाणी नाही तुम्हाला पाणी कुठलं द्यायचं त्याला आंघोळ एक द्यायचं एक द्यायची बाटली घेऊन आलो कर ना किती पैसे 1 2 3 5 रुपये एक बाटली घेऊन जाऊ आपण थांब मला घेऊन भाऊ कशाला उन्हात पाणी नाही काय नाही तर कोणाला घेऊन जावं बघ गावात तर कोण आहे का नाही काय पडलं नसते आता तो महिना झालं पाणी नाही गावात काय होते काय नाही मी सरपंचाला जाऊन सांगतो बर औषध आता ते म्हणले ते औषध द्या आता उद्या म्हणते उद्या सकाळ सकाळ द्या म्हणलं औषध उद्या चला अरे ना काय काय ते चाललंय विचार करत कोण घाट पडलं कस काय का कोणतरी येईन आपण चौकात काय हिंडताय काय हिंडताय म्हणजे उन्हाची हिंडायची पाळी आली आता काय झाले काय कारण पाणी थेंब नाही अहो आम्ही ह्याला गेलो औषध द्यायला काय झालं ह्याला काय झालं अहो ते औषधानं जरा बोलायला लागले व्यवस्थित 2-3 दिवस बोलतो औषधाला गेलो तर ते म्हणलं तर जेवण आल्या ते उद्या सकाळ सकाळ या म्हणले ते औषध घ्या होय तो कोणा ऊन लय लागते आणि सरपंचाकडे जाऊया बोला म्हणजे गुण बाहेर पडला मनाच्या चांगला गुण आहे त्या गुण म्हणजे नुसते एका औषधानं बोलायला आलं अहो औषध ना 3 आठवडे झालं तर आठवड्यात 1 दिवस न्यावं लागतं सकाळ सकाळ
ते औषध काय काय झाडपाली देतोय काय औषध मोठं भरून ती हरभरा काय देतोय औषध माणूस बोलतोय अहो काय तुम्हाला सांगू मग हा. मॅटर झाला हम्म. औषधा घ्यायचं जायच्या आधी बर. दुकानला गेलो होतो हा मला नीट बसलं काय झालं मला मला बघा, माझी पाठांमुळे झाली की नाही ना थांब त्याला गावात दाखव बघ तू आम्हाला सगळे असलं बोललं मार खाली पाहिजे काय झालं सांगतो हा. मी आपल्या साखराला गेलो. आज तू गप्पी जरा गप्पी जरा आज दुकानानं आपल्याला सांगू दे गावात आहे आपल्या चिकाला कळ म्हणजे बाजार गावात आहे, काय नाही हा. बरं, मी सांगतो तुम्हाला सांगू नका मी कशाला कोणाला कोणी बोललं तर सांगतच नाही कोणाला काय झालं साखराला गेलो बर. कोणाला सांगत नाही म्हणते ना कोणाला सांग कोणी व्हाय म्हणलं तर ती मागणं आलं बर. आलं ते आलं मिनीगाड साखर घे हा. ती म्हणलं थांब की मी तर चलत आता म्हणलं जोडीला आहे म्हणलं चल म्हणलं बाबा बर बर मग ती काकी तिथं दुकानात गेलतो हा. तिथं वर आपल्या चौकात हा दुकान आहे तिथं. किराणा माला हा तिथं गेलो तर काय म्हणते काय म्हणते खूप पावशीर द्या म्हणत हा. म्हणलं खुदर पावशीर द्या मारी बिर खायचं म्हणावं लागा अहो त्याच्या नादानं माझ्यावर 2 लाख बसले का बसली का काय आपण सरपंच जायचं पाणी अरे का पाणी म्हणला मी बादली घेतली. बघ काय थांब अरे का गेलं का लागा तिथे काय ते आता कुठं जायचं आपण आपण सरपंच जायचं पाण्याचं कसं काय बघायचं आहे मी बी दाद मारली काम हा. केलं नाही सरपंच इकडे आम्हीच आता आंघोळीला गोळ्या घ्यायला लागले काय करायचं पाणीच नाही चला हा. चला सरपंच असं करू हाय सरपंच आहे का पण काय आता बघू की पारावणार सरपंच बी त्याच लेवल चालतंय कुठं तरी टँकर चला की जाऊया किती वेळा सांगितलंय मी तुला मी काय म्हणतो माहिती आहे अरे पण 4 वेळा मी तुला सांगितलंय तुझ्या घरकुलचं मी काम केलंय पूर्ण झालंय तुला ऑर्डर मिळेल आता अजिबात तू टेन्शन घेऊ नको. म्हणजे कसं का तुमचा नारळ फोडतो चालतंय की तुम्हाला हार गजरा घालून हात नारळ फोडून घेतो ओके 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 अजिबात टेन्शन घेऊ नको तू तुम्हाला नारळ ठेवत नाही बघा चालतंय पण ते आपलं हे जे बी बघत सगळं करूया ते ध्यानात ठेवत आपण पलीकड सर थोडा ते दुसरं एक झाला इच्छा असा कसा गावाचा पाण्याचा काय विषय मिटवायचा केवढा अरे ते बी आता मी तालुक्याच्या गावाला जाऊन आलोयच ना ते पाण्याच्या ह्याच्यासाठी तर मी गेले इथं लय चांगलं झालंय आता पाण्याचं नाही त्यासाठी तर मी गेलेलो होतो तालुक्याला जाऊन आलोय अधिकाऱ्यांची भेट ही घेतली मी सगळी सरपंच कुठं आम्ही मग वरती आणावं बघितलं तर तुझं काय नाही तर केलं कुठं नक्की बस थांब पारा बसून थांब तू घ्या काय काय झालं वय काय झालं बापावर मी माझा खाली वाट टाकते थोडं चाल मग काढ्या ना अहो पडेल म्हणून ते अडचण हा? आहे ना. पडेल थोडं दिसत नाही मला बरं चला कुठं आहे सरपंच कुठं चला की दुकानाला फाट दिशी आता तुझ्या आई नाश्ता अजून तेच चाललंय खाली वाट टाकून इथं बघितली का काय चला काय चाललंय सरपंच काय काय मोबाईल बघतोय त्या मोबाईल काय या द्यायच्या का काय आलंय का काय अरे ह्याच्या घरकुलची यादी आली त्याच्यात ह्याचं नाव आहे का मी बघत होतो. त्याच्या घरकुलची यादी हा. आता हे माझ्या नातवाप्रमाणे त्याची यादी आली का बघताय हा. माझ्या आजची यादी आली का बघा कशाची रे? घरकुल तू दारी रेषेत आहे का हा? हो दारदेश आहे का हो आमच्या आजपासून आम्ही दारदेशात आहे तुला माहित आहे का दारी रेषेत कोण असते ती कोण असतं बरं त्याच्या गाडी बंगला हा. 2 गाड्या हा. 10 एकर जमीन असेल हा. ती दारदेशात बसतंय ते दारिद्र्य रेषेत असत आयला बा शास्त्र नियम बाकी नियम काय का नाही तरी मी म्हणते ही अट्टे आहेत का तुझ्यापाशी नाही मग आता पुढचं काय बोलू नको तुम्ही वशिला सरपंच आहे का मग हा? वशिला वर लावताय का काय ते तसंच चाललेलं असतं आता असं आहे हं. तरी मी म्हणते आमच्या तारीखेत नाव का नाही तेव्हा बघायला गेलं आमचं घरकुल आहे का तुम्हाला घरकुल नाही तुझी प्रगतीच नाही रे हा म्हणजे जी प्रगती आहे त्याला घरकुल त्यालाच घरकुल एखाद्या लिहिलेलं असले की घरकुल ट्रॅक्टर असला की घरकुल विमान असले की घरकुल माझ्या घरी गाडा होती नाही त्याच्यामुळे तुला मिळत नाही नाही बरोबर आहे सरपंच दुकानाला हा दुकानाला आपण विषय कुठला घेऊन आलो तुम्ही काय बोलताय आता ह्याला यादी काढली घरकुलाची पण विषय निघाला त्याला 4 रुपये सरकावं लागतं मला पैशाचं नाव काढायचं नाही वशिला बाजू करायची नाही हम्म. हा बरं माझं काय म्हणणं म्हणजे काय म्हणताय जाऊ द्या घरकुल येईल तेव्हा येईल हा. जाईल तेव्हा जाईल वर नीट बस 4 दिवस हा. झालं पाणी नाही घरात
होय. हा काय करायचं आम्ही 15 दिवसांनी एकदा टँकर येणार. आज फोन केला मी येईल कोणाला? त्यांना आज येईल त्या फोन करण्याने हे करण्यात आम्ही मरायला लागलो या. आणि त्याशिवाय उचलता- चालतच नाही ना हा? त्याशिवाय चालतच अहो, नाही आता. मोठे अधिकारी सुद्धा म्हणते ते काम करायला सांगितलंय. हा हा कवा कवा त्याला की फोन टँकरला सारखं काय टँकर करताय आपण येईल कधी या येत आहे तू कशाला थांबलाय रे इथं? पण सकाळी झालोय काम करून आंघोळ करायला म्हणलं पाणी घरी आज नसतं. पुरी डाळिंब वाळायला लागली तुला काय कळतं का नाही भिजवायचं ह्याच? पाणी सकाळी डाळिंबील देऊन आलो. होय. कशाला हा पाणी होतं का टँकर मध्ये पाणी द्यायला आला. सरपंच आमच्या घरी पाणी नाही म्हणलं अवघड आहे का? तू पहिला जाहीत ना अहो, आंघोळ करायची आहे, मला पाणी नाही मग घरी. जा पाणी आंघोळ नाही. कर काय काम असेल ती बघ जरशीला पाणी दाव तू जाईल बरं बरं जा जा लय जा. पाणी आहे जा आंघोळ कर जा. उन्हाळ्याचा आंघोळ्या करतोय आता तुझ्या बी घरकुच काम झाले बरं. तू निघ बरोबर आता नारळच फोडाय मला बोलवते ओके जा. येऊ का बोल त्याचं घरकुला झालंय आमचं होणार आहे का नाही. अरे होईल तुझं बी माझ्या कारकिर्दीत होणार म्हणजे होणार. असं 10 सरपंच गेले अरे आता होणार ना म्हणजे काम होईल. काम अरे नक्की हा. होणार. हो नाही तर नव शब्द देण्यात मला समाधान आहे. शब्दाचा वचनिक माणूस आहे. बरं जाऊ द्या हा. पाण्याचं कसं कालचं बसतं पाणी नाही मला वरला मी टँकर आणायला लावलाय हा. आज संध्याकाळी तुला पाणी मिळेल. टँकर भरून टँकर भर तुला पाहिजे तेवढं पाणी वापर. इतकं नका मला मग कसं आहे जे मागे ते आखरी घ्यायचे आम्हाला इतकं नका नको का 2-3 हजार तुला लिटर जेवढं द्या. पाहिजे तेवढं घेऊ शकतो. लगा सरपंच असलं गुन्हा येतं लगा म्हणलं सगळ्याला सारखं धरत असं पण ही लगा दुकानाला म्हणलं का टँकर आणि आम्हाला बादली एक आंघोळ म्हणलं का नाही म्हणलं दाऱ्याला कर आंघोळ जाऊन. तर आता ही मुख्याकडे गेलं पाहिजे आपल्याला घेऊन या टँकर संध्याकाळी कामाडच काढतो. खरं मिळणार खरं तुला पाणी मिळणार. बघा ना पाणी पाणी करून मला येळ आली आहे. अरे तू क्या तुला किती वेळा मी हा. सांगतोय हा. आणि त्यात पहिल्यापासून आपली दुसरी गोष्टी आहे की बस आहे का नाही? म्हणजे आम्ही तुम्हाला म्हणतोय हा. बाकी काय अजिबात नाही काळजी करू नको तुला आज पाणी मिळेल म्हणजे मिळेल. मिळालं तर 5 तरी कमीत कमी हा हा. बरं चलूया आता बरोबर मला बी शेतात फटका मारायचा. सोय करा म्हणजे हा? झालं नाही हो. हा नाहीतर पाणी पाणी करून आम्ही मारायला नाही, नाही, तू का पाण्याची काळजी करू नको. बर 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 पाणी मिळालं म्हणजे बर संध्याकाळी ना संध्याकाळी अवश्य पाणी बर मिळेल. बर बर मी निघू कायला मागाशी रागाने गेलेला का ते दुकानाला काहीतरी बोललं नाही नका बोलायला पाहिजे होतं. आता ही गाबड कुठं जाऊन बसले काय खरं ना मग आपल्या कुठं जाऊन बसले हे आपल्या काही येऊन बसलाय. मी हानी नाही अरे सॉरी बाबा सॉरी परत नाही कोणाला सांग ना कुणाला नाही. अरे आमच्या गावात नाही एवढी वार काय झाले मगाशी सरपंच पैसे दुकानाला दिलं होतं दुकानाला दोघं खाली बस की नको बोल खाली बस खाली बोल खाली बस दुकानाला दोघं गेले होते. मग दुकानाला ते पिंट्या आलं होतं ना पिंट्याचं घरकुला काय ते काम होतं बर. मग ते दुकानाला मग सरपंच बोलले पिंट्यात दिलं हाकलं दुकानाला म्हणून सरपंच पाण्याला काहीतरी करा. तर आपल्या इकडे पाणी कुणाला आहे कुठं पाणी नाही लागा म्हातारी बोलून गेली म्हातारी गेली त्यांना सरपंच दुकानाला सरपंच पोरगा नाही बर. आपलं म्हणून माने हा त्याला लावून देतो म्हणलं त्यांचं पुन्हा मला पाणी म्हणून द्या ना काय करू त्याच्यानंतर बागेत टँकर जाऊन आणायला तुझ्या घरी अर्धा होतं माझ्या घरी अर्धा नाही मी टँकर जाऊन 2 प्याला पुन्हा इथं म्हणून घेऊ तुझे पाणी नाही सिमेंट टाकली म्हातारी बोंबड म्हातारी गेली ना ना संध्याकाळी आपण काम करू तेवढं चालतंय चल मग. हो इकडे चल की मग कोण चहा पिऊन येऊया वर जाऊन आपण अरे ऐकी नजीरच्यात जाऊ तेवढं नाही ना मी येऊ ऐकी नजीरच्यात जाऊ चहा पिऊया आणि परत मी बी जातो कामाला आम्हाला या इथं दे बर 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 अरे राहू दिला का चल माघार येऊ चल नजीरच्या चहा पिऊया आणि माघार येऊया चल मला जायचं आहे कामाला मी साधा कामाला करतो टँकर तू ये 9 वाजता वैतागाला रात्रभर आता
जाऊन कलटी हाणतो जाम कंटाळा आला. कठळून गेला तो त्या टँकरनं काय कुठं गेलाय त्याच्यामुळं सगळी जबाबदारी माझ्या येऊन पडली. नाही काय करावं तर आबाची कटकट वैताग झाला. दिवस रात्रभर सगळं पाणी काहीतरी व्हायचं आराम केला पाहिजे. हा छानपैकी व्हायचं फोटो दिसतंय छानपैकी वावली दिसते. आता कुणाचा बी कोण येऊ नाही तर कोणी बोलावं नाही येऊ. मस्त पैकी आता कलांडी मारतो. असल्या कुठे गेले मुक काय त्याच्या ऐकला रात्री लागा 1:30 वाजेपर्यंत लागा ते वावरात बसली मशान कशी डाळिंब कशी हुडाकला पाहिजे कुठतरी. गाफुला आता काय जोडीला कोणतरी घेऊन जात. काय का कुठं काय कोण जोडी जात पिंट्या. अरे काय बसला इथं वस्तू काय झालं का म्हणत हिला काय ती हिथेच लागतो तुला आतल्या गेंगा ना हो तिकडे राहणार बसलं पुढचं होय. कपड्यात त्याला का मारणारच आहे मी आता. मला लागा लय रात्री ताप दिला. राहायला कुठे भिडतंय येतोय माझ्या संगत लागली भांडणं तर सोडवायला आपलं. चल माझ्या संगत चल चल त्याला वाताडतो तारा. त्यानं लका काय झालंय मला माहिती का रात्री 2 वाजेपर्यंत लका बसून ठेवलंय त्यानं. बरं का पिंट्या मी काय म्हणतोय की तो जर गावला मी मैदाना मारणार त्याला द्या आवाज कुठं आहे का नाही. आता माझा आवाज ऐकल्या की होऊन जाईल. त्यानं मला तिनं रात्री 1:30 वाजेपर्यंत लय ताप दिलाय मला. तिकडे खाल्लं तर खाली इकडे दिसत नाही कुठेला का म्हणता पिंट्या आहे कुठल्या खाल्ले ते आंबे खाली घ्यायचे. नाही पळून जाय तू दे बरा आवाज. आपल्या पिंट्या गेली चपला कोण आतल्या मी थांब मारतो त्याला. ए नासक्या तुला तू काय म्हणला होता रात्री काय म्हणला होता केव्हा किती वाजता येतो किती वाजता येतो म्हणला होता किती वाजता येतो म्हणला होता किती वाजता येतो म्हणला होता किती वाजता येतो म्हणला होता. अरे काय ठरलं सांगा की. नाही त्याला माहित आहे काय आपण ठरलं होतं रात्री काय ठरलं होतं तू काय म्हणला होता काय म्हणला होता काय म्हणला होता होय कुत्रे काय म्हणला होता काय म्हणला होता अरे काय म्हणला होता रात्री मी काय म्हणतो की ह्यानं ते औषध खाल्लं जावं. बोल की कुत्र्या बोल की बोल की बोल की बोल की काय म्हणला होता रात्री तू काय झालंय तुला आवाजाला काय झालंय आवाज ते औषध नाही खाल्लेलं ते काय झालंय
बोल की अडकलं वाटतं सर बाबा. काय झालं? अर्धा औषध नाही खाली दिलं बस. का पावसाने तिकडं? काय झालंय? बोल की काय झालं? पिंट मार काय झालं रे? नाही त्या मग? औषधानं इतकं मारलंय त्याला. काय झालंय? बोल की ए अरे वर बघ की कोणाला बोलतोय मी दारू बिरू दिलंय का रे? अरे नाही त्या औषध होतं कसलं त्याला औषध दिलं काय माहिती आवाज बदलायचं गेंगाने बोलतो त्याचं बरोबर होतं का नाही तर काय लागा काय काम धंदा नाही कुठलं काय घेऊन येतेस. लगा मग काय झालं मग आपले बोखाने पिढे यायचे ए, अरे थांब, 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 थांब. काय काय कुठं बोलतोय कुठं बोलतोय आहा. काय झालंय बोलाय नाही काय झालं कुठं काय काय पेलाय का काय तू हा ए लगाड आली ना काय काय अडकलं बघ इथं. अरे थांब बोल आला काय अयो काय झालं काय झालं बोलायला लागलोय मी कसं काय कसं काय कसं काय काय अडकलं होतं इथं ते औषध दिलं खाल्लेलं होय. इथून झोपले ओ आता वाटतंय बरं नको आल्या ती घालवची आवाज आता हा. नको रात्री काढ ना तू सांगतो सांगतो रात्री थांब किती वाजेमध्ये बस माहिती का रात्री मला म्हणा डाळिंबीत जा पुढं पाण्या टँकर आणत होता सरपंचाचा रात्री भरून ठेवला होता सरपंचाच्या पोरांना तुझं नियोजन माणसं दोघं ठरलं होतं रात्री पाणी घरी खर्चाय नव्हतं मग ह्याला काय म्हणलं मी तू बरोबर 12 वाजता ये मग लोक असल्या बेब्यानं तो खिचतो जातो रात्री तिथं डाळिंब आहे सरपंचाची कार गेला नाही ऐक मशानभूमीत रातभर ह्यो खिचणं मशानभूमीत तोंडाला आलो तिथनं आत गेलो ते हिरीपटनं आपल्या डाळिंबीत सरपंचात जाऊन बसले ह्यो मला काय म्हणला होता 12 वाजे 12:30 वाजेपर्यंत जाऊया तिथं आणि 12:30च्या 1 दरम्यान सगळी सुमसुम असते गावात चला आता ऐकून दे की चला. असं सांगतो रात्री 1:30 वाजेपर्यंत बसलो फिरणं याचं काम होतं का ना ते अरे लय ज्ञान गेलं सांगितलं हे लागत जाणून सारखं आणि त्यात गमत काय झाली तुला सांगतो की आमचं ते नेण्यानं चिंध्या पेटवलेल्या आणि इकडं पत्रा दाडा वाजवायचा आणि लाकडा हाणायचा आणि मला वाटलं का भूतभूत आलं काय लागा घामाघूम झालो घामाघूम झालो आता म्हणून म्हणतोय आता रात्र जायला नाही रात्र म्हणतोय रात्र नको आता कारण सरपंच गेले लग्नाला पाहुण्याच्या गेले बघितलं मी पण हो. मला चल, चल म्हणतो मी नाही चल, गेलो चला थांबा इकडे आपण तुम्ही चालला सगळं ते आपण टँकर आणणार बरोबर का बरोबर आहे पण तुम्ही दोघांनी तुम्ही पाणी भरून भर चाल आणि मला देत चाल नाही असं होईल मी बोलायला लागलो मी सरपंचाला सांगतो कसं आहे चला तुम्ही माझ्या मागे तुम्हाला जाऊ तू कसं आहे तुम्ही चल बोलाय कोण
नको चल के सुरू करायला कुठे गेलं ते सरपंच काय ह्याच्या हाय तारान फिरान लावले ते काय कळलं सरपंच इकडं आहे वय हाय सरपंच रानातच. कुठं बघायचं आणि काय बघायचं काय झालं तू क्या किती खरं बोलताय काय झालं झालं तरी काय काय झालं काय झालं असं असतं का रजू ग्रामपंचायत शिपाई खोटं बोलते ते हं? सदस्य खोटं बोलताय आता तुम्ही जर खोटं अरे मी बोललं कधीच खोटं बोलत नाही काय खोटं बोलणार काय सकाळी झालं तरी काय सांगून टाक ना. टँकर तुम्हाला लागणार तुम्ही. हो म्हणलं होतं की आज सकाळ सकाळी वरच्या आहे पाणी मिळालं हं. आम्हाला पाणी मिळालं नाही सरपंच खोटामध्ये गावात खोटं अरे तू क्या मी तुला कितीतरी वेळा सांगितलं मी काय? कधीही खोटं बोलत नाही. आणि मग टँकर का आला नाही अरे रात्री? खरंच टँकर तू क्या लावलाय मी कुठं लावलाय तुझ्या घरी लावलाय टँकर. इथला ड्रायव्हरला अर्थात मी ड्रायव्हरला हा? फोन करतो की ड्रायव्हरने नेलं दुसरीकडे पाणी हा अरे तू क्या तुझ्याविषयी हे बघ जनता पाणी पाणी करून मारायला लागले आणि तुम्ही पैसे पैसे करून अरे कुठं तू क्या कमवायचं तू तर माझा लाडका माणूस आहे हा? हा मी तुझ्याशी कधी खोटं बोलणार आहे? नाही. इचरा हा इचरा बरोबर बघू थांब की विचारतो हा. की म्हणे एक कार्ट आमचं लय बेकार आहे. हा पाणी 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 माणसं लागली मारायला पाण्यावर फोन कोणी केला तशी झोप लागली होती. आबांचा फोन आहे वाटतं. हॅलो 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 अरे माने तुला मी टँकर कुणाच्या घरी लावायला सांगितला होता. हा तुला मी टँकर तुक्याच्या घरी लावायला सांगितला होता. तू कुठं लावलाय टँकर. बघा बघा बोलतोय का बोलतोय हा? का लावायला संध्याकाळी कोणाच्या घरी लावतो मी. नका काळजी करू आणि नका सारखा मला बी ताप देऊ. मी काय नुसतं बसून नाही रात्रभर टँकर वाहतूया. बाग चालली जळून आपले बी थोडी काळजी केली पाहिजे की. मग गावाची करा बघू आणू संध्याकाळी आणू. तुला किती वेळा सांगायचं मी की तुक्याच्या घरी टँकर लाव म्हणून. तू लावलाय कुठे तेच पहिलं मला सांग. हा ते सांगायचं नसतो हा हा हां जातो टँकरकड. नका कटकट करू. सारखा वैताग आहे आबा तुमचा एक. टँकर 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 चाललोय. आबा अहो मी इथं विहिरीवर टँकर लावला होता. टँकरच नाही की व विहिरीवरच लावला होता. आत्ताच नुसतं जाऊन अंग टाकलं होतं कटाळा आला म्हणून. काय काय झालं तू स्पष्ट मला बोल. काय मग त्या इथे येऊन माझ्यापाशी बोंबलायला लागलाय. तू काय सांगायला लागलाय. माझ्या तर डोक्यालाच मुंग्या यायला लागल्या. मी मगाशी इथं लावला होता. नुसतं वाज कटाळा आला म्हणून थोडंसं झाडाखाली जाऊन पडलो होतो. तर तुमचा फोन आला आणि तुमचा फोन आलाय म्हणून मी माघारी लगेच आलूया. म्हणलं विहिरी सोडून द्यावं आणि भरायला जावं दुसरी गाडीच नाही टँकरच नाही इथं. तुला माहित नाही आबा वाजव तू मग डबा. हा मग काय झालंय कसं झालंय ही मी बघून घेईन. हो, झालंय काय हा मग बघा तेवढं आबा कोणी काय चेष्टा केली का कोणी मुद्दाम केलंय ती. हां मग मी काय करू म्हणताय. जाऊ का बरं चालतंय जातो मग बागत जातो. बघा तेवढं कोणी काय हे केलं या. बघतोय एकाची काय करायचं ते. हा ठेव. काय वैताग पोरण डोक्याला करून ठेवतोय. तो काय झालं का काय झालंय म्हणजे यार हुयाचं नव्हतं तेच करून ठेवलंय त्यानं. म्हणजे माझ्याकडे नाही टँकर आलं ते आला पण पुढचं काय झालं पुढं काय झालंय म्हणजे मने तर म्हणतोय टँकर चोरीला गेलाय. हे सपट थपायच्या टँकर काय माहित आहे येऊ दे त्याला मग बघतोच मी काय करायचं. टँकर चोरीला जाते ते हा? अहो, पाणी चोरीला जाईल पण टँकर चोरीला अरे जाणार चक्क म्हणतोय टँकर चोरीला गेलाय. टँकर तुमचा पोरं तुमची पाणी तुमचं नाद करायचा नाही आबाचा. हा त्याचा डबा जर नाही वाजव ना हा असं होय. नावाचा आबाच नाही. नाही, चल नाही. बघूया. बघूया म्हणजे टँकर जाऊ दे पण पाणी चोरीला जाऊ नये नाही, नाही.
मला पाणी दिलं नाही एकट्यानं टँकर दोघांनी पाणी गेलं पाहिजे. सरपंचाला सांगतो त्याला अशी जिरवतो का नाही त्याची मला पाणी दिलं नाही त्याच्या संग जाऊन कुठं आहे कोणाचं मला बी काय माहिती नाही मला. काय राहतल्या इकडं कुणीकडे आलाय तुमच्याकडे काम आहे. काय आहे रे काम काय खबर काय काय झालंय काय ठुसक्या कुठं आहे तुमचा हा ठुसक्या क्या? हे आतल्या कवर बोलायला लागले नीट असलं आता ते करत होत गोळ्या खाल्ल्या त्या ते ठुसक्या कुठं आहे तुमचा राव मला नेलंय गंडून पाणी एकट्यानं दोघांनीच भरलंय मला पाणी दिलं नाही. होय हा टँकर घेऊन गेलाय टँकर कुठं आहे मग टँकर घेऊन गेलाय ठुसक्या तुमचा. आता खरी गोळा बेरीज कळली म्हणजे काय तर गेम झाले. नेमकं काय केलंय तुम्ही रे नाही खरं सांगायचं खरं तुला पाणी- काही सुधीक म्हणत नाही. पाणी जिरलंय कुठं खरं सांग सरपंच मी नव्हतो राव अजिबात तसं बोला मला पाणी दिलं नाही राव पाणी जिरलंय कुठे हाना थांबा हाना तसं आणू नका त्याला जरा थांबा. मी नव्हतो सरपंच सविस्तर सगळं सांग मी नुसता संघ गेलो तुला काही म्हणत नाही मी मी नुसता संघ गेलो पक्क्याशिवाय काय नाव झालं? घ्यायचं नाही, नीट मला सांगायचं. पाणी दिलं नाही हा मग काय केलं मी नव्हतो थांबा, 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 थांबा. सरपंच नाही की सरपंच एक काम कर तो काय करायचं तुला काही सुद्धा बोलत नाही फक्त नाही, मारत ठुसक्याला नाही. तेवढा आमच्यापर्यंत पोच आणतो की मला पाणी दिला तुमच्या पाशी घेऊन येतो त्याला हा. कुठं पण बरोबर कुठं घेऊन यायचा कुठं असं तिथं हुडकून आणणार आहे मी त्याला. आमची मळ्यातली मोठी चिच आहे का नाही बर त्या चिच खाली घेऊन यायचा बरं, त्याला. तिकडं हा? त्याला तुम्ही बरोबर चालतंय. नक्की आणणार का? हो आणतो ना बघ ना, आणतो. पळून जातो. नाही ना ना, आणतो पळून की. जाईल बरं का? नाही सरपंच त्याची guarantee नाही. नाही. हे घे. अरे तुला काय सांगतोय चिचा कशा आहे त्या? चिचा आहे. तुला चिचा अर्ध ठिक देतो तो रे. अर्ध सगळं देखील मान्य पण थोडं खायला होतं नाही लागा माझ्या नाही लागा बोल ना ठुसक्या अरे चिचा आहे त्या नाही एवढे चिचा आहे त्या तिथं जर आपण मग माहिती काय आता तो जाणार नाही नाही लागा तसलं आवाज पण झालंय का तुला आज लागतो तुला मी जवळ कोण नाही तिथं आपण दोघच आहे. तुला काय म्हणतो तू गाडी आणला का खाती गाडी नवीन आहे बाबा सरपंच पैसे घेऊन आताच गाडी काढली आहे. गाडी आणल्यास आलो उन्हात आणत आणतोय आत्ताच गाडी आणतो का काय म्हणजे होतं आमची गाडी वाट लागू नवी गाडी मग नवी गाडी मग कशात काढतो का खिंडरात काय नाही तुला गोठे केवढे आले ते आता काय तिथं राहायचं नाही तिथे. त्याला बघता मी काल आलो होतो इकडे परवा दिवशी का काल आलो तू काढायचीच आहे तुला त्याची सांग काय लागा आपल्या आहे त्याची हात खोडकी मोकळा हात- इथं चाल आहे ना अरे. मागं पुढ्यात नाही. घसरेन ह्याच्यातनं कसं पडून म्हणून कसं टाकते हात करून. तुला काय मार सरपंच मला पण तुला नाही आमचं सरपंच आमचं रान आमच्या ताब्यात सगळं आहे इकडे सरपंच तुला नाही पण तुला आहे पगार चालू मग? मला पण म्हणलं काय इकडे येता येता नेमकं चिचल आलाय कशाला सरपंच वावर आहे सगळं. का सरपंच काही तर येऊन झोपलंय होय? पुढं आहे का सरपंच इथे येऊन झोपतोय तेव्हा झोपा विषय नाही खोटं असं परत मला सरपंच तुक्या मला ह्या गावाचा विकास करायचा ध्यास लागला. विकास हा. म्हणजे आता तुम्ही सरपंच आणून गावाचा विकास करणार आहे. केलाच पाहिजे रे हो, आता विकास विकास काय विकास करा? काय विकास करायचा हे बघ आपण टेकाच्या बाजूला एक समाज मंदिर बांधायचं. समाज मंदिर बांधायचा. समाज मंदिर बांधला म्हणजे विकास झाला. हो अहो समाज मंदिर बांधला अरे गावची सुधारणा होत नाही का गावची सुधारणा होईल का? मग? त्यात माणसं केट घेऊन बसतेली. बरं ते जाऊ दे हा? आपण एक वाचनालय जर सुरू केलं तर वाचनालय चालू केलं तर मग रांकच लागेल. काय होईल अहो लोकांची पुस्तक घेऊन वाचत बस. अरे आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे ना त्याच्यावर आपलंच आहे म्हणून जर सांभाळलं आता मोबाईल निघाले ती पुस्तके मोबाईल वाचनालय देणार मोबाईल घेऊन तिथं आत बसते. त्यांचा टाइमपासच झाला. आपण त्याच्यावर नियंत्रण आणणं कुणाचं काम आहे आपलं आहे. अहो तुम्ही काय थांबणार का ते विचारच्या? अरे आपण थांबलं लोकांना नीट समजून सांगायचं. अहो काय असं हे बघा एवढं सुधारणा करा तेवढं तुमच्या अंगलुटी घ्या. पहिलं असं करा काय करायचं राहू द्या. उन्हाळा आहे पाण्याचं बघा
आयला जवान तवा तुझ्या ती डोक्यात पाण्याशिवाय येणार काय मला त्या 2 महिन्यात मला बेकार झाले तू स्वप्नच तर नाही ना रस्ता पाणी पाणी करून तसंच झालंय घरी तुझं बी असंच मग तुझ्या पाणी पाणी परवाच ते पाहिजे माझं भांडण झालं पाणी मला हा घरी म्हणलं तुझ्या पाणी लागा फुल चालतं आमच्या घरी पाणी का चालेल ना तू क्या पाठीमाग आवाज कोणाचा तरी येतोय अरे कोण आहे सगळं मान्य झालं. चल ऐकून घे. तीच सरपंचाची आंबा सरपंचाचा काय ती बंगला पुढे दिसतोय का तुला नाही सरपंच सरपंचाचा हिर सरपंच सरपंचाची ही हिर सरपंचाची नारळ सरपंचाचा नेमका काय कार्यक्रम आहे तुझा? अच्छा चला आलो या नाही चला सगळं मान्य आहे बरोबर पण नेमकं मी काही इथं येत नाही का खालच्या साईडला हाताना चिचा येते काय नको नका हातात मला इथं बसू दे हाताला तिचा येऊ दे नाही तर काय येऊ दे मी लय दमलोय बघ. मी आता इथे बसतो काय काढून देतो चला बरं बघूया थांब आता असा पिटायचा आता बघ आबा कसा वाजवतोय डबा बाबा तुम्हीच वाजवा मी मग टोपाने घेऊन फिरतो माझा चालतंय की मी जातो आता सरपंच मी जातो आतल्या पण मी नील का हो? सरळ 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 हो काय केलं लय मारते आम्ही कुठलाही मारता या काय झालं टँकर म्हणलं तुम्हाला टँकर न्यायचं होता बोल मग मी म्हणलं तुम्ही म्हणलं का नाही आणलं टँकर द्यायचा मग मी म्हणलं माझ्या घरी 2 बॅग टाकलं आणि दुकानाला पाणी देऊन आपलं म्हणलं जायचं घरी तर ती आली म्हणली पोरं म्हणली आम्ही सांगतो सरपंचाला काय आमच्या घरी कार्यक्रम आहे ना आमच्या घरी 2 बॅग मला सांग पाणी तुलाही गरज आहे त्यांना बी गरज आहे आम्हाला काय म्हणते ती मग अहो चोरी नाही केली काय केलं चोरी नाही केली सगळ्यांना दे अहो मी तुम्हाला पाणी घेऊन चाललो होतो वाटत गडप कसं झालं अरे पोराने अडवलं मला बरं, एक काम कर. थंडी हो पोराने अडवलं आतापासून अशी चोरी कधी नाही नाही करायची नाही मला काय गरज पाहिजे नाही असेल विचारून टँकर घेऊन नाही जा. हो हो आता सरपंच या पाण्यात नादात मार खाल्ला म्या तुला चोरी कोणी करायला सांगितली होती का अहो, चोरी कशाला मागून केली? नेला असता तर तुला काय म्हणलं असतं का नाही की नाही की परत परत नाही करणार. आता परत एक नाही. काम कर हा. टँकर भर हा. गरज पडल्या तुझ्या घरी ने बरं, बरं. आणि आपल्या रानात पाणी लावून बरोबर चालतं चालतं आज बाबा हो. पाण्यासाठी लय आश्चर्य करू नका नाही 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 नाही. नाही सांगतो या अयो पुन्हा जाऊ. पाणी बिल झालं का हो अयो आता कायमचा प्रश्न मिटवायचा म्हणजे मिटलं मिटवायचा पाणी म्हणून चोरी करायची नाही नाही अयो जातो चला. दुकानाला सरपंच जा, जा. जातो जा जा अयो आपल्या का टँकर बघ कुठं असला तर